नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिमिटेड जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वर्सोवा आदर्श सोसायटी लोखंडवाला अंधेरी पश्चिम. सासूबाई आहेत शोभा विष्णू खोपडे आणि सुनबाई आहेत ऋतुजा महेश खोपडे. या दोघींशी संवाद साधणार आहोत, या दोघींना बोलतं करणार आहोत. जाऊन भेटूया खोपडे कुटुंबाला. माझ्या आणि सासूबाईंचं नातं असं आहे की दोघींना जरी राग आला असेल तर दोघी आम्ही एकमेकींना स्पेस देतो. आमच्यात भांडणं कधीच नाही झालेली. मुलांना जास्त फेवर करतात माझ्या म्हणजे त्यांच्या नातवंडांना की त्यांचं जे काही हट्ट आहे ते पुरवण्याचा प्रयत्न करतात. सासू आणि सून ह्या दोन वेगवेगळ्या परंपरा आहेत. एक जुनी परंपरा आहे, एक नवीन परंपरा आहे. ह्या दोघांचं सांगड घालताना थोडाफार तक्रार होते, परंतु मोठ्या मनाने सून माफी मागते आणि मोठ्या मनाने सासू माफ करते. नमस्कार. स्वागत. घ्या उखाणा. कण्व ऋषींचा आश्रम शाकुंतलेचे माहेर महेश रावने दिला मला सौभाग्याचा आहे. कधीपासून पाठ करताय? लग्न झाल्यापासून. घ्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. थांबा. येस. आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदित्यजींचं आमच्या खोपडीच्या घरात हार्दिक स्वागत आहे. घ्या ओळख. सासूबाई नमस्कार. छोटी मुलगी हो. ही त्याची फ्रेंड्स सगळे. ह्या सदडेकर वहिनी सुनील भाऊ. मिसेस रोमाने ही माझी मोठी मुलगी. हॅलो. माझी फ्रेंड जान्हवी, सिया, ढवळे, आरोळकर, शिल्पा, शीतल, छाया, मांगेला, मंगल, कडू. हा सगळा मित्र परिवार. सुरुवात गोडने केली, शेवटी कडूने केली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कसं वाटतंय सासूबाई? छान वाटते. हो ना. तुमचा आवाज आत्ता आहे तेवढाच असतो का रोज? नाही, माझा आवाज तसाच असतो. हो का? बरं आहे. काय हो तुमचा कसा आवाज आहे? माझा खूप मोठा आहे. हं? खणखणीत कोल्हापुरी. शाळा कुठली? माझी कोल्हापूर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल. मग तुमचं सगळं बालपण कोल्हापूरचं? येस, कोल्हापूर. कुठे? प्रॉपर महालक्ष्मी मंदिर छावून तिथे एक साधारण 10 किलोमीटरच्या आसपास. काय म्हणजे पत्ता सांगण्याची पद्धत आहे ना? पोस्टल ऍड्रेस सांगू का? महालक्ष्मी मंदिरापासून 10 किलोमीटर. अरे 10 किलोमीटर म्हणजे नाही, पोस्टल ऍड्रेस सांगते. ब्लॉक नंबर अरे नको. आयसोलेशन हॉस्पिटल. घरी कोण कोण होतं माहेरी? आई वडील, एक बहीण, एक भाऊ आणि मी शेंडफा. अच्छा. काय करायचे आई बाबा? माझे बाबा ह्याच्यात होते, झेडपी ऑफिसमध्ये होते. आई हाऊसवाईफ प्लस छोटे मोठे घरचे एक बिझनेस असतात पूर्वीच्या काळाचे ते होते. सासूबाई तुम्ही पहिल्यापासून मुंबईत? नाही, मी माझा जन्मच गावाला झालाय. हां. फक्त याच्या जन्मापासून मी मुंबईत आहे. मुंबईत आले. मुंबईत कुठे राहायला होते तुम्ही आले तेव्हा? आम्ही आलो तेव्हा स्टार्टिंगला कुर्ल्याला होतो. कुर्ल्याला? तो आता काय कंटिन्यू सांगता येणार नाही. बरं. त्याच्यानंतर खारला आलो. खारला आले. मग तिथेच होता राहायला? नाही, कारवरून डायरेक्ट अंधेरी. कोण कोण होता तुम्ही? आम्ही चौघच. सासू माझी अधून यायची, अशी जास्त नाही. हां. 6 महिने इकडं 6 महिने गावी असायचे. बरं. तुमच्या दहशतीमुळे? नाही, दहशती नसेल असं नाही. मुलगा हसला बघा केवढा. असलं का त्यांना असायचं पाहिजे. माझ्या सासूला हे होतं, दबाव होता ना पावसाळ्याचं, त्यांना तिकडे हे व्हायचं नाही. त्यामुळे पावसाळ्याभर इकडे असायचे. तिकडे पण माझे दीर असायचे ना गावी. तुमचं सगळं शिक्षण? माझं मुंबई. मुंबईत कुठे? मुंबईत 4 बंगलाच. अंधेरी, हां, राजकुमार असं सगळं इथंच झालं. तुमचं गाव कुठलं? गाव कोल्हापूर. गाव कोल्हापूर. मूळचे आम्ही कोल्हापूरचे. अच्छा. व्यवसाय म्हणजे आहे, बाबा व्यवसायानिमित्त इकडे आले, ते आता आम्ही इकडे स्थायिक. तुम्ही काय करता? मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम बघतो आणि माझे फायर सर्व्हिसमध्ये काही प्रोडक्शन्स आहेत. तुमची ओळख कुठे झाली? आमची तर अशी आम्ही नात्यातलेच आहोत, पण माझ्या आजीकडनं प्रपोजल ह्यांच्याकडे आलं. मग ह्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि लग्न झालं. का केलं? तो विचाराचा मुद्दा आजही आहे. बघा बोलले. त्या निमित्तानंच बोलायला मिळतं ना, त्याच्या मन मोकळं कधी होणार आहे? नाही, मलाही बरेच जण हा प्रश्न विचारतात. मी खरं तर शहराच्या दिशेने जायला पाहिजे होतं, मी उलट्या दिशेने गेलो. कारण काय? कारण म्हणजे आता आईला कोल्हापूरचीच मुलगी हवी होती. तिचा पूर्वीपासूनचा म्हणजे अगदी लहानपणापासून आमच्यात रुजवलं होतं. आपल्या संस्कृती आणि मातीमध्ये जिला ज्ञान आहे तीच मुलगी हवी.
आठवतोय तो दिवस बघण्याचा? नाही, बघण्याचा प्रोग्राम झालाच नाही आमचा. मग कसं काय जमलं? एकमेकांना सगळ्यांना माहित होतं, फॅमिली एकमेकांना ओळखत कितवीपासून होते. ओळखत होता तुम्ही? सिन्स फ्रॉम चाइल्डहुड माहिती आहे एकमेकांना प्रॉपरली. म्हणजे माझे आई वडील, सासू सासरे हे सगळे एक नात्यातले असल्यामुळे सगळे माहीत होतं. फुल फॅमिली हिस्ट्री माहीत होती. आणि मग बघायचा प्रोग्राम झाला नाही. औपचारिकता एक फॉर्मॅलिटी असतो, फोटो. मनात ठरलेलंच होतं तुमच्या? तसं काही नाही. ते तुमच्याकडनं जास्त ठरलं होतं की त्यांच्याकडून? आता मी त्यांच्यावरती सांगू शकते ना. असं मी कसं मन मोकळं सांगू, माझ्याकडनं ठरलं, त्यांच्याकडनं ठरलं होतं. यांच्याकडून यांच्याकडून प्रपोजल आलं तोपर्यंत काय मनात आलेलं नव्हतं. तोपर्यंत दुसरीकडे बघणं चालू होतं तुमचं एकट्याचं वैयक्तिक. रस्त्यावरती वगैरे कामकाज चालू होतं. नंतर मग फोकस मी दुसरीकडे वळवला आणि कोल्हापुरात कॉन्सन्ट्रेट केला. हा, काय असं काय होतं त्यांच्यामध्ये तुम्ही होकार दिला? मी होकार दिला कारण की त्यांचा एक जॉली स्वभाव आहे. ते कुणाला उदास बघू शकत नाहीत. सगळ्यांना हसरं खेळखोर, त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं हे त्यांचा खूप चांगला स्वभाव आहे. आणि खूप इमोशनल सुद्धा आहेत. त्यामुळं जमतं आमचं दोघांचं व्यवस्थित. ते कोणाला दुखवत नाहीत. दुखवत अजिबात नाहीत. पण ते गंभीर दिसत आहेत मला. कारण काय? भाऊजींच्या समोर जायचं हे कळल्यापासूनच गंभीर झालं. आधी असं नव्हतं. मी काय दहशत आहे बघितलं तुमची. माझी नाही, भाऊजी बोलले ते. पण आता किती वर्ष झाली? 16 वर्ष कंप्लीट. आणि त्या सासूबाईंना गप्पच ठेवलं तुम्ही? खूप शांत स्वभावाचे आहेत. खूप शांत स्वभावाचे आहेत. कशामुळे केलं शांत? मी केलं असं नाही, मी बघितल्यापासूनच शांत. सुरुवातीला शांत आहे तुम्ही. म्हणजे हा मार्ग निवडला का? असं मला मी कधी जास्त वाढवाला असं करतच पण नाही. तुम्ही पहिल्यापासून कोल्हापूरचीच मुलगी करायची असा हट्ट का धरला होता? आपल्या गावाकडले असतील ना. हा, मग काय ते काय कुस्त्या खेळायचे तिथे? कुस्त्या नाही, आता गणपती येतो, सण येतात, ते माहिती असतात. इकडल्या मुलीला माहिती नसतं. सगळं परंपरा सगळ्या माहिती असतात. म्हणून मातीतली मुलगी पाहिजे. कल्चरल. बरं, आता या ठिकाणी एक पहिला खेळ. या पहिल्या खेळात सासूबाई आणि सुनबाई किती बक्षीस मिळवतात बघूया. या घ्या, ह्या 5 रिंग घ्या. ही रिंग तिथे टाकायची. हां, दोघींना मिळून 20 संधी आहेत. 10 रिंग जर त्यामध्ये गेल्या तर एका रिंगला 100 रुपये असं बक्षीस मिळणार. ओके. पण 10 रिंग जर गेल्या तर आणखी 1000 रुपये मी देणार. ओके. बघूया काय होणार. टाका. 1. जरा मागून थांबा. 5 संधीमध्ये 1 ही गुणसंख्या. 2, 3, 4. व्हेरी गुड. किती झाल्या? 5. 10 संधीमध्ये 5 ही गुणसंख्या. सासूबाई. वरून टाका. हा, चालेल, हरकत नाही. 6. 7. झी मराठीकडून हे बक्षीस तुमच्यासाठी. काय नातं आहे ते सांगायचं आणि या दोघींबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. माझं ऋतू माझी सर्वात बेस्ट फ्रेंड आहे. खूप सपोर्टिव्ह, खूप एनर्जेटिक. म्हणजे काही मी तिला सांगू शकते सहजरीते. म्हणजे मन मोकळं अक्षरशः करायचं असेल तर मी तिला फोन करून बोलत असते अशी. आईंचं म्हटलं तर आईंना म्हणजे इकडे आल्यावर आईंचं बरोबर म्हणून बोलणं होतं. द्या, कोण कोण बोलणार त्यांच्याकडे माहिती द्या. ऋतुजा माझी खास मित्र आहे, चांगली फ्रेंड आहे. आम्ही नवरात्री गणपती सगळे सणाला आम्ही एकत्र होतो. आमची किटी चालते, BC. किती महत्वाची. आणि खूप एन्जॉय करतो. कोणी काही पैसे नाही दिले तर दम देऊन आम्हाला पैसे घेणार असं. आणि सासूबाईला कधीतरी आम्ही इकडे आले तर भेटतात. मुलीकडे मम्मा खूपच जास्त मस्तीखोर आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही की ती आमची मम्मा आहे. म्हणजे एवढं खेळखोळ वातावरण असतं घरी. आणि आईसोबत तर म्हणजे कसं सगळं बोलायचं असेल, काही नॉलेज घ्यायचं असेल तर सगळं आईकडेच आम्ही येतो. आणि खूपच दोघी पण चांगल्या आहेत. ती फार एनर्जेटिक आहे,
पुढे पुढे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा कधी नकार असा नसतोच. कुठल्याही कामाला होकार की चला सगळ्यांनी मिळून करायचं. आणि ज्या सासूबाई आहेत त्यासुद्धा तशाच आहेत की आल्यावरती वगैरे बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित होतं. अजून कोणी आहे का बोलणार आहे? ऋतुजाचा स्वभाव सर्वांना मदत करणारा, मनमिळाऊ, आणि काही फंक्शन असेल आमच्या इथे तर मग सांगणार, मेसेज करणार की या सगळ्यांनी. मला पण आज त्यांनीच इन्व्हाइट केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. त्या हिच्याकडे द्या, छोटी बोलते. ऋतू आंटी खूप छान जेवण बनवते. ते मी खिच्यासोबत खेळायला येते तर आम्हाला विचारत काय हवंय का खायला. नाही फक्त विचार. हो, देते पण. हो का? बरं. खूप छान आहे यांचं फॅमिली, पुष्कळ एकदम सुंदरच आहे हे लोक सगळी. सगळं गणपती तर आमची मजा असते इकडे आल्यावर. पोड्या खेळा, खाण्यापासून येतो आनंद, असं लुटतच असतो आम्ही यांच्या घरी आल्यावरती. प्रत्येक गोष्टीत इतकी सुंदर आहे ती लोक. किती छान. कसं वाटतं आज सगळे एवढं कौतुक करतायत? नाही, खूप भरून येतं असं ऐकल्यानंतर. का? कारण की हा माझा एक फॅमिली आहे ना, हा फक्त मित्रपरिवार नाही आहे. जशी ते मी त्यांच्या मदतीला आहे तसे तेही माझ्या मदतीला तेवढेच आहेत. आज मी एक जरी फोन केला, काही अडचण आली तर ते सगळेजण एका पाठोपाठ उभे राहतात. त्यामुळे मला हा मित्रपरिवार जपून. मी माझा बिझनेस मिस्टरांचा आहे, तो बॅक ऑफिस मी सांभाळते. आणि आज मिस कोणाला करता? माझे आई वडील आज इथे नाही आले आणि माझे सासरे. ते कुठे आहेत? आई वडील कोल्हापूरला असतात, सासरे गेले 6 वर्ष झाले ते एक्सपायर होऊन गेले. बरं बरं. त्यामुळे आज सगळ्यांची आठवण येते. हा, येते. बरं, मिस्टरांकडे मला जरा काही प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरं तुम्ही न बोलता द्यायची आहेत. हो. कोणाच्या मैत्रिणी घरी आलेल्या आवडत नाही? सासूला आवडत नाही की सुनेला? पहिला प्रश्न हाच पाहिजे होता. ठीक आहे. सासूच्या मैत्रिणी आलेल्या सुनेला आवडत नाही. अच्छा, असं विचारलं होतं तुम्ही? मग मला तुमचं काय मला म्हणणं? आवडत नाही. ठीक आहे, इट्स ओके. या दोघींपैकी टीव्हीवरील मालिका बघितल्याशिवाय कोणाचा दिवस पूर्ण होत नाही? सासू. दोघींपैकी शॉपिंगची आवड जास्त कोणाला आहे? या दोघींपैकी एकच उत्तर द्यायचं आहे. तुमच्यावर जास्त प्रेम कोण करतं? सासू. हो, म्हणजे आई. आई. दोघींपैकी कोणाला बनवणं सोपं आहे? सासूला. का हो? थोडा रुसवा पाहिजे ना, मग कसं डिमांड कसे पूर्ण होणार? काय बोलले बघितलं? मस्त. झी मराठीकडून सासूबाईंना सुनबाई मैत्रिणींबरोबर फिरते हे अजिबात आवडत नाही असा त्यांनाही घेऊन फिरेन, तशी फिरते नेहमी सर. नाही, पण खरं आहे सासूबाई? असं काय? मला फिरायचंच नसतं तर मी कशाला हे करू आरोप. तुम्हाला बाहेरून जेवण ऑर्डर करून मागवायला आवडतं का? हां, ॲज ए चेंज. सुनबाई तुम्ही खूप फिरत असता. हां, तर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घरची टाकल्यानंतर मला फिरलंच पाहिजे ना, सगळं आणणे करणे. मग ऑप्शन नाही. रिस्पॉन्सिबिलिटीसाठी बाहेर का फिरायला लागतं? सगळं आणायचं वगैरे असतं ना. सासूबाई तुम्ही स्वतःची काळजी फार कमी करता. नवीन पदार्थ कुठला करायची तयारी नसते तुमची, शिकायची? आता नाही, म्हणजे आली या 5-6 वर्षात. नाही तर मिस्टरांना सल्ले देता पण स्वतः जिम करत नाही. ते मला जाऊ नको म्हणतात ना. हा, परत ते अजून एक इन्स्ट्रुमेंट वाढायचं. सुनबाई तुम्ही सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलता ते सासूबाईंना आवडत नाही. असं काय नाही ना? तुम्ही जेवण करत नाही? नाही करते. घरी कोण करणार? मीच करणार ना जेवण. काय कधी तर बाहेरून मागवते. सध्या जेवण तीच करते. सध्या करते. तुला सांगितलं ना 5 वर्षापूर्वी तरी मी आता जेवणाकडे जात नाही, कशाकडे. तुम्ही कोणाचंच ऐकत नाही असा आरोप? नाही, जर माझ्यासाठी चांगलं असेल तर मी ऐकते. काय हो, खरं आहे? सासूबाईंच्या हसण्यामध्येच बरंच काय. नाही हो, तसं काय नाही. सासूबाई मायाळू आहेत. हो, बरोबर आहे? येस. घरात स्वयंपाक सुनबाई करत नाही, सारखी हॉटेलला जाते, घरातल्या कामाचा कंटाळा करते. नाही, वन्स इन अ वीक हॉटेल ठीक आहे ना. ते लोकच कंटाळतात ना, मग काय तेच भाजी खायची. मग ऑप्शन काय? तुम्ही तीच करू नका ना. आता भाजीच नको असते ना. सुनबाई सारखी पुढे पुढे करते,
खूप रागीट आहेत. भिसीच्या लोकांना पैशाच्यासाठी मागे लागते. जबाबदारी असते ना ती. पण मला सांगा, असे काही आरोप आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या स्वभावाबद्दल आहे. तुम्ही चिडचिड खूप करता. चिडचिड कधी तर एकदा होते. ते जसं म्हणतात ना की एकावर एक रचून गेलं की एकदाच ब्लास्ट व्हायचं, पण नंतर पुन्हा शांत व्हायचं. पण असं क्वचित होतं. आणि सतत बाहेर जेवायला जायला आवडतं तुम्हाला? सतत नाही, वन्स इन तर ते लोक जेवले पाहिजेत ना, कंटाळतात मुलं, मिस्टर. मग तुम्ही काय मुद्दाम असं करता का की? नाही, आता श्रावण होता ना. अच्छा, म्हणून. सासूबाई काय सल्ला देणार सूनबाईंना तुम्ही? काय सल्ला नाही त्यांचा, त्याने व्यवस्थित आहे ती सगळं. त्यांना कसं सांभाळायचं त्यांना कळतं सगळं काय. मग आता काही सल्ला देण्याची गरज काही नाही. गरज नाही. बरं, सासूबाईंना वेगळं टेन्शन आहे. आज एक सल्ला देईन, उद्या तुम्ही गेल्यानंतर मला 25 सल्ले ऐकायला लागतील. तसं काही नाही कोणी नाही ऐकू शकणार. नाही. मी काय नाही, आमची जोडी अशी आहे की आम्ही दोघी व्यवस्थित असतो. आम्ही दोघी बाईक करून फिरतो, एकत्र शॉपिंगला मॉलमध्ये जातो, पिक्चरला जातो, थिएटरला मूवीजला जातो, नाटकं बघायला जातो मराठी. त्यामुळे आमचं दोघींचं सुरू असतं काही ना काहीतरी. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला कराल? जिम सुरू करेन. आणि आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा आई वडील, सासू सासरे, चुकून मुकून काही माझ्याकडनं चुकलं असेल बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, तर त्यांची क्षमा मागेन. तुम्ही? मी क्षमा आता मुलांचीच घे, बाकी कोणाची. तुम्ही आज क्षमा मागायची? आईची मागावी लागेल. कधी ना कधी दुखावली असेल, सांगता येत नाही. ती बोलत नसेल, हसरा स्वभाव आहे तिचा, पण आतल्या आत कधी दुखावली असेल, काय असेल तर तिचीच मागितली पाहिजे. आई हसऱ्या स्वभावाची आहे, ती दाखवत नाही, पण शेवटी आई आहे. तिने कधी मनाला लावून घेतलं असेल कुठल्या गोष्टी, तर त्यासाठी मोठ्या मनाने क्षमा करा असं लेकर म्हणताय तुमचं. घेतलंच पाहिजे ना. आई भरभरून आशीर्वाद देते या कुटुंबाला, हो की नाही? तुम्ही फिरा. म्हणून घेऊन फिरते ना आता. सासूबाईंनाच सोबत घेऊन फिरणार. आणखी काय पाहिजे? हसत राहा, आनंदात राहा. हसणं जास्त महत्वाचं, आनंद जास्त महत्वाचा. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्याजणी वेळेवरती भिशीचे पैसे द्या. पैसे द्या वेळेवर. प्रेरणा करून रक्त आठवतं त्यांचं. असं एन्जॉय करायलाच पाहिजे, कारण स्त्री शक्तीला हल्ली स्वतःकडे बघायलाच वेळ मिळत नाही. आणि या अशा गोष्टींमधून खरं कुठेतरी ती मोकळेपणाने मुक्त होत असते. तिचं मुक्त होणं हेच खऱ्या अर्थानं आनंद देणं आहे घराला. आणि माझ्यामते कोणाची ना नसेल तुमच्या त्या आनंदासाठी. हसत राहा, आनंदात राहा. आणि शक्य झालं तर त्या किटीला सोबत आपापल्या सासूबाईंना पण घेऊन जात जा. चला, क्षण आलेला आहे पैठणीचा. एक चिठ्ठी काढा, द्या माझ्याकडे. सासूबाई, पैठणी सासूबाईंना मिळाली पाहिजे की सूनबाईंना? असं काय नाही, सुनेला मिळाले तरी पण आनंद आहे. नाही नाही, मिळाली पाहिजे कोणाला? कोणालाही मिळेल. सुनेला की सासूला? सुनेला मिळाले तरी पण मला आनंद आहे. सूनबाईंना. तुमचं काय म्हणणं आहे? मला सासूबाईंना. सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे? सुनेने घेतलेली आहे ऑलरेडी, सासूला मिळालं बरं. तुम्ही बोलता तसं करता म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाईंना की सूनबाईंना? सासूला, म्हणजे आईला है ना, सासूबाई. तुम्ही बोलता तसंच करता ना? बऱ्यापैकी. तसंच चिठ्ठी काढली आहे ना? बऱ्यापैकी. तुम्ही गोपनीय होती चिठ्ठी. आम्हालाही माहित नाही, तुम्ही काढली आहे. बघूया आता काय नशीब आहे. बोलताना तर हे सासूबाई बोलले. आता आम्हाला कळणार बोलतात तसं वागतात की नाही. तर मनात एक आणि ओठावर एक. तसंच आहे सुनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आई, तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं झी मराठीकडून. वैलींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.